सर्वांना नमस्कार। आज 26 नोव्हेंबर 2024 भारतीय संविधान दिवस। भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत केलं होतं भारताने आणि त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे जे केलं भारताने संविधान त्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहे। अमृत महोत्सवानिमित्त आपण संविधान दिवस हा कार्यक्रम आपल्या शाळेत साजरा करणार आहोत। तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, ज्येष्ठ शिक्षक वरगुडे सर, ज्येष्ठ शिक्षक थोरमेसे सर, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण संविधान दिनाविषयी, आता संविधान दिवस आपण दरवर्षापासून साजरा करत आलो आहोत, तर संविधान दिवसाची नेमकी आपण साजरा केव्हापासून करतो हे कोणाला माहित आहे का? कोणत्या वर्षापासून आपण संविधान दिवस साजरा करतो? तर 2015 19 नोव्हेंबर 2015 पासून भारताचं राजपत्र निघालं आणि त्या वर्षापासून आपण संविधान दिवस जो आहे तो साजरा करत असतो। आता संविधान दिवस साजरा करत असताना आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं संविधान म्हणजे काय। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की संविधान म्हणजे नेमकं काय। आता बघा, मी साध्या आणि सोप्या तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो। आता तुमच्या जर समजा मी तुम्हाला प्रश्न केला, तुमचा जन्म कुठे झाला, तर तुम्ही उत्तर देणार एक तर सोग्रस किंवा तुमच्या मामाच्या गावाला, आजी आजोबांच्या गावाला। ते कुठे येतं? चांदवडमध्ये येईल किंवा दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात झालं, बरोबर। तुम्ही जेवण जे अन्न खातात ते कुठं पिकवतो आपण? ते कुठं? भारतात पिकवतो। तुम्ही शिक्षण कुठं घेतात? तर भारतात घेतो। आणि हा जो भारत देश आहे, ज्या एका डॉक्युमेंटवर, ज्या एका कायद्यावर चालतो, ज्या एकूण सर्व कायद्यांचं जे संघटन आहे त्यालाच आपण संविधान असं म्हणतो। म्हणजे भारत देश ज्या सर्व कायद्यांनी ज्याची अंमलबजावणी त्या कायद्याने चालतो त्या डॉक्युमेंटला आपण भारतीय संविधान असं म्हणतो। आता भारतीय संविधान जे, तर भारतीय संविधानाची सुरुवात जर बघायला गेलं, आता सुरुवातीपासून जर सांगितलं तर भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं। भारत इंग्रजांचा गुलाम होता, पारतंत्र्यात होता। तर सर्वप्रथम जर भारतामध्ये जर कोणी संविधानाची मागणी केली असेल तर ती भारतीय साम्यवादी चळवळीचे जनक M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम भारताचं संविधान असावं अशी मागणी केलेली होती। त्यानंतर मग काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात ही मागणी पुढे झाली। त्यानंतर मग ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं, इंग्लंड जो आहे ज्यांचं भारतावर राज्य होतं, तर जो हिटलर जो होता जर्मनीचा, त्याने इंग्लंडवर खूपच आक्रमणं केली आणि इंग्रजांचे सैन्य जे ते डब घायला यायला लागलं। मग त्यांना भारतीय सैन्याची मदत भासू लागली आणि मग त्यांनी भारतीय नेत्यांशी हितगुज केली, म्हणजे बोलणी केली की आम्ही तुम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य देऊ, संविधान निर्माण करण्याची मुभा देऊ, आणि मग तुम्ही मुख्यतः भारतीयांनी, आता बघा शब्द किती महत्वाचे असतात, मुख्यतः भारतीयांनी हे संविधान निर्माण केलं जाईल असं म्हटलं। परंतु मुख्यतः आणि पूर्णतः याच्यामध्ये फरक आहे। मुख्यतः म्हणजे काय की तुमचे काही लोक आणि जास्तीत जास्त इंग्रजांचे म्हणजे आमचे लोक असतील असं त्यांनी ठरवलं। परंतु भारतीयांना ही मुख्यतः हा जो शब्द जो होता ती मागणी मान्य नव्हती। मग त्याच्यानंतर त्रिमंत्री योजना आणली आणि कॅबिनेट मिशन आलं। कॅबिनेट मिशन मध्ये मग पूर्णतः भारतीयांनी संविधान तयार करावं अशी एकमताने ठरलं आणि मग कॅबिनेट मिशन नंतर भारतीय संविधान समिती जी, ती संविधान सभा जी ती गठीत करण्यात आली। अप्रत्यक्षपणे या संविधान सभेचं जे सदस्य जे होते त्यांची
नेमणूक झाली आणि त्यानंतर मग पहिली संविधान सभेची पहिली सभा जी 9 ऑगस्ट 1946 ला झाली आणि 9 ऑगस्ट 1946 ते 26 नोव्हेंबर 1946 हा जो काही एवढा कालावधी आहे, जो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी आहे, या एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीमध्ये संविधान निर्माण करण्याचं महान कार्य जे भारतीय संविधान सभेच्या नेत्यांनी केलं. या ठिकाणी वेगवेगळ्या समित्या होत्या. त्याच्यामध्ये महत्वाची समिती जी होती, जो संविधानाचा जो मसुदा तयार करायचा होता, त्या समितीचे अध्यक्ष होते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि एकूण 7 सदस्य होते. जवळजवळ प्रकृतीच्या स्वास्थ्यामुळे आणि काही जे सदस्य जे होते त्यांच्या बिजी शेड्यूलमुळे हे जे संविधानाचा जो मसुदा तयार करण्याचं काम जे आहे, मोस्ट ऑफ द काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन ठेपलं आणि त्यांनी त्या कामाला खूप हिमतीने आणि चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि ही जी संविधानाची जी प्रक्रिया जी आता बघा एवढं संविधान तयार झालं. प्रत्येक आता संविधानाचा पहिला मसुदा तयार झाला. पहिला मसुदा तयार झाल्यानंतर तो जनतेसमोर ठेवण्यात आला. त्याच्यावर चर्चा, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या स्वरूपात त्याची चर्चा झाली. सर्व नेत्यांना त्या कोणी संविधान सभेचे जेवढेही सदस्य होते त्यांच्या शंका समाधानांचं निराकरण करण्याचं काम जे एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आलेलं होतं आणि त्यांनी ते मोठ्या कुशलतेने निभावलं. आता हे झालं संविधान कसं निर्माण झालं. आता संविधानामध्ये नेमके संविधानामध्ये एकूण किती कलम आहेत, किती भाग आहेत, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं ठरवलं तर मी सांगेन की ज्या वेळेस भारताचं संविधान निर्माण झालं त्यावेळेस एकूण 22 भाग होते. किती भाग होते? एकूण 22 भाग होते. 395 कलम होती आणि 8 परिशिष्ट होती. आता एवढं मोठं संविधान आणि जर बघायला गेलं तर भारताचं संविधान जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. कारण भारतीय संविधानामध्ये 395 कलम आहेत. ते खूप मोठं डॉक्युमेंट आहे आणि 395 कलम, 8 परिशिष्ट आणि 22 भाग होते. आता जर आजच्या घडीला आजच्या घडीचा जर विचार केला तर संविधान कर्त्यांनी बघा किती दूरदृष्टी होती की प्रत्येक तत्कालीन काळाच्या समस्या वेगळ्या असतात. फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये नवनवीन शोध व नवनवीन गरजा निर्माण होतात. त्याच्यासाठी संविधानामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली. म्हणजे जर आजच्या 50 वर्षानंतर, 60-70 वर्षानंतर जेव्हा भारतामध्ये समस्या वेगळ्या असतील, 1947, 1950च्या दशकामध्ये वेगळ्या समस्या होत्या आणि आज वेगळ्या समस्या आहेत. याच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद संविधानामध्ये कलम 368 अंतर्गत करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्ती अन्वये आजपर्यंत जवळजवळ 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. असं हे एवढं मोठं अवाढव्य संविधान आणि त्याचा इतका मोठा गाढा जो अभ्यास जो आहे, जवळजवळ भारतीय संविधान जगातील त्या काळातील 60 घटनांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मसुदा तयार केला होता. आणि एवढं मोठं संविधान करण्याचं कार्य या माणसाने पेललं. आता बघा हे संविधान जे आहे, आता तुम्ही बहुतेक वर्गामध्ये तुम्हाला सांगतात की तुम्ही भारताचे भविष्य आहात. बहुतेक जण सांगतात की भारताचे भविष्य, उद्याचा भारत तुमच्या हातात आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की उद्याचा भारत तरुण पिढीच्या हातात आहे, परंतु तो कसा घडवावा हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपली जी उद्देश पत्रिका जी आहे, जी प्रास्ताविका जी आहे संविधानाची, ती आपल्याला मार्गदर्शन करते. तर त्या प्रास्ताविकेमध्ये बघा, आपण आत्ताच प्रास्ताविका म्हटली तर त्याच्यामध्ये वर्णन आहे आम्ही भारताचे लोक. आता बघा पहिले आम्ही हा शब्दच खूप महत्वाचा आहे. 1947 पूर्वी देश ही जी संकल्पना जी होती ती अस्तित्वातच नव्हती. 1900च्या आधी जर विचार केला तर
ती तर अजिबातच अस्तित्वात नव्हती. म्हणजे भारतामध्ये आम्ही सर्व भारतीय आहोत, एक आहोत, एका देशाचे आहोत, ही जर कोणी जर तरतूद केली असेल तर ती आपल्या संविधानामध्ये तरतूद करण्यात आली. आणि मग तेव्हापासून आम्ही भारताचे लोक म्हणजे ही देश ही संकल्पना निर्माण झाली. पुढे जर आपण जर विचार केला, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. बघा आता भारताचे एक सार्वभौम, सार्वभौम म्हणजे नेमकं काय? आता जर सार्वभौम या शब्दाचा जर तुमच्या भाषेत जर अर्थ सांगायचा, मी पहिले त्याची जी संकल्पना आहे ती सांगतो. सार्वभौम म्हणजे एखाद्या कोणत्याही देशाच्या निगराणीमध्ये किंवा त्यांचं तुमच्यावर अवलंबित्व नसताना, म्हणजे जसा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, आपल्याला जर कोणते निर्णय घ्यायचे असतील तर इंग्रजांच्या नियंत्रणाशिवाय आपण आता निर्णय घेऊ शकतो. बरोबर, कोणाच्या गुलामगिरी शिवाय आपण निर्णय घेऊ शकतो. त्याला म्हणतो आपण सार्वभौमता. म्हणजे जर समजा जर तुमच्या घरात जर तुम्हाला जर प्रश्न केला की तुम्हाला काय जेवायचंय, काय खायचं आहे, हा सगळा जो हक्क जो आहे तो तुम्हाला सर्वस्वी आहे. म्हणजे ही तुमची सार्वभौमता आहे. तुमच्यावर तुमच्यावर कोणी असे बंधन टाकू शकत नाही. जसं इंग्रजांचे बंधन होती भारतावर की इंग्रज जे सांगतील तेच आपल्याला करायचं होतं. जरी शेती आपली असली तरी शेतात कोणतं पीक घ्यायचं, मग ते नगदी पीक घ्यायचं की कोणतं पीक घ्यायचं हे त्यांच्या मर्जीनुसार होतं. मग ही झाली सार्वभौमता. मग त्या संविधानामध्ये प्रास्ताविकेमध्ये म्हटलेलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. दुसरा शब्द आहे समाजवादी. आता समाजवादी हा शब्द खूप महत्वाचा आहे. समाजवादी म्हणजे समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी जो देश तत्पर असेल ते म्हणजे समाजवादी. आता समाजवाद हा 2-3 प्रकारचा आहे. समाजवादाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर भारतीय समाजवाद जो आहे, लोकशाही समाजवाद या तत्वावर चालत असतो. आता बघा भारतामध्ये भांडवलशाही आणि समाजवादी या 2 प्रकारच्या अर्थव्यवस्थांचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने केलेला आहे. आणि मग हा जो समाजवाद जो आहे म्हणजे भारताची ही जी नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीवर संपूर्ण भारतीयांचा अधिकार आहे. बरोबर, म्हणजे तुमच्या आमच्या सर्व लोकांचा अधिकार आहे. हे ठरवण्याचा अधिकार देखील आम्हाला असायला हवा. म्हणून समाजवादी या तत्वाचा जर उल्लेख केला, म्हणून भारतामध्ये बघा जे भारतीय राज्यघटनेत जे मार्गदर्शक तत्व जे आहेत त्याच्यामध्ये बहुतेक समाजवादी तत्वांवर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर पहिला आपण बघितलं सार्वभौम, दुसरं समाजवादी, तिसरं आहे धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष राष्ट्र, सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द नमूद नव्हता, परंतु भारतीय संविधान मुळात धर्मनिरपेक्ष तत्वांवरच चालत असतो. कारण धर्मनिरपेक्षता हा प्रत्येक भारताचे जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांमध्ये धर्मनिरपेक्षताचे तत्व जे ते अंगीकारलेलं आहे. जो भारताचा जो धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे कलम 25 ते 28 पर्यंत, याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता अवलंबिली गेलेली आहे. तर तो धर्मनिरपेक्षता हा शब्द जो आहे तो 1976 ला जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय संविधानामध्ये हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता व एकात्मता हे 3 शब्द ऍड करण्यात आले. आणि मग हा जो धर्मनिरपेक्ष आहे म्हणजेच मी हिंदू धर्माचा आहे, मी मुस्लिम धर्माचे आहे, किंवा मी जैन धर्माचे आहे, किंवा मी शीख, मी कोणत्याही धर्माचा असेल तर मला त्या धर्माचं आचरण आणि मला त्यानुसार वागण्याचा अधिकार आहे. हा झाला धर्मनिरपेक्षता. म्हणजे तुम्ही ज्या धर्माशी तुमची श्रद्धा असेल, तुमची उपासना असेल त्या धर्माप्रमाणे वागता येणं म्हणजे धर्मनिरपेक्षता. बघा धर्मनिरपेक्षता कुठं, जे सार्वजनिक कार्यालये जी आहेत त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता जी ती अंगीकारली गेली पाहिजे. आता याचे जर छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं ठरवलं, समजा
म्हणजेच भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही आणि प्रशासनामध्ये धर्मनिरपेक्षता बाळगली गेली पाहिजे. प्रत्येक धर्माचं संरक्षण जे आहे त्याला कायदा व सुव्यवस्था जी आहे ही प्रत्येकाला कायदा व सुव्यवस्थेचं भान प्रत्येकाला असायला हवं. आणि म्हणूनच प्रशासनामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यालयात कोणत्याही धर्माचं प्रचारण करता येत नाही. तुम्ही वैयक्तिकरित्या कोणता धर्म अंगीकारता ते तुम्ही प्रचार प्रसार करू शकतात, त्या धर्माचा प्रचार व प्रसार देखील करू शकतात, परंतु सार्वजनिक ज्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत तिथं मात्र तुम्हाला या गोष्टी करता येणार नाही, कारण ते भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाचं उल्लंघन होईल. बरोबर. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर लोकशाही. लोकशाही बघा, लोकशाहीची तुम्ही व्याख्या ऐकली असेल. काय व्याख्या ऐकली आहे? लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं शासन म्हणजेच लोकशाही. ही बहुतेकांनी लोकशाहीची व्याख्या जी ऐकली असेल, परंतु मला यापेक्षाही खूप छान जी व्याख्या जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आवडते. रक्ताचा एकही, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात लोकशाहीविषयी, रक्ताचा एकही थेंब न सांडता जी क्रांती घडते ती म्हणजे लोकशाही. म्हणजेच बघा, पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी क्रांती घडली, जी क्रांतीची आंदोलन झाली, त्याच्यामध्ये खूप सारे भारतीय क्रांतिकारक देशभक्त मारले गेले, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना जीव द्यावा लागला. परंतु लोकशाही ही अशी आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता जी क्रांती घडते ती म्हणजे लोकशाही. आणि लोकशाही मार्गाने बघा, आता लोकशाहीचा जर साधा अर्थ जर तुम्हाला सांगायचा असेल, जर तुमच्यावर कोणावर जर अन्याय झालेला असेल तर तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात. तुम्ही त्यांच्या विरुद्ध एखादा राजकीय प्रतिनिधी आला, तुम्ही त्यांना शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारू शकतात, ते तुमच्यावर काही करू शकत नाही. परंतु जी संविधानाने घालून दिलेली जी मर्यादा आहे त्याचं देखील आपल्याला भान असायला हवं. ही ज्याला लोकशाही. त्याच्यानंतर गणराज्य ही जी संकल्पना आहे, गणराज्य ही जी संकल्पना आहे. आता गणराज्य म्हणजे काय? तर गणराज्य म्हणजे कोणत्याही देशाच्या दबावाला बळी न पडता जे देश आपलं कार्य करत असतो त्याला म्हणतात गणराज्य किंवा प्रजासत्ताक. म्हणजे गणराज्यामध्ये असा प्रतिनिधी जो आपलं नेतृत्व करत असतो तो लोकांनी निवडून दिलेला असतो. बरोबर. म्हणून त्याला प्रजासत्ताक असं म्हणतात. प्रजासत्ताक आणि गणराज्याचा एकच अर्थ आहे. म्हणून भारतामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांना आपण राजकीय प्रतिनिधींना निवडून देत असतो आणि निवडून दिल्यानंतर मग ते आपल्या देशाचा कारभार जो येतो, शासन जे ते चालवत असतात. अशा पद्धतीने भारताला विकसित करण्यासाठी ही प्रास्ताविका जे त्याच्या पहिलंच जे आहे, प्रास्ताविकेमध्ये या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याच्यानंतर मग बघा, न्याय हा शब्दप्रयोग आलेला आहे, स्वातंत्र्य हा शब्दप्रयोग आलेला आहे. आता न्यायाविषयी बघा 3 बाजू दिलेल्या आहेत, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जी विषमता असते, उच्च नीचता असते, ही झाली याच्यामध्ये जी जेव्हा एकता निर्माण होईल तिला म्हणतो आपण सामाजिक न्याय. सामाजिक. त्याच्यानंतर आर्थिक म्हणजे समाजातील जे सर्व घटक आहेत, ही देशाची ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि 4-5% लोकांकडे 70% मालमत्तेचे धनी असतात ते लोक. मग ही जी विषमता जी आहे ती संपायला हवी. म्हणजे आर्थिक न्याय प्रत्येकाला मिळायला हवा. तिसरं आहे सामाजिक, आर्थिक आणि तिसरं आहे राजनैतिक न्याय. म्हणजेच काय, राजकीय प्रतिनिधित्व देखील प्रत्येकाला समान पद्धतीने मिळायला हवं. आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य या जर शब्दाची जर आपण फोड केली तर बघा, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुम्हाला शांततेने एका ठिकाणी जमण्याचे स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एखादा पक्ष काढण्याची, एखादी संघटना काढायची असेल त्याचे स्वातंत्र्य आहे. या संकल्पनेमध्ये स्वातंत्र्य हा शब्द येतो. आता या पद्धतीने जर देश, आता जर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, भारतामध्ये भारतीची जी राज्य घटना जी आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे भाग दिलेत, 22 भाग,
त्या 22 भागांमध्ये पहिल्या भागामध्ये भारताचं राज्य व त्याचे राज्य क्षेत्र दिलेले आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे, दुसऱ्या भागामध्ये आपलं जे नागरिकत्व जे आहे त्या नागरिकत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि चौथा भाग जे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. आता मूलभूत हक्क हा भारतीय संविधानाचा गाभा म्हटला जातो किंवा आत्मा म्हटला जातो. कारण का, हे जे मूलभूत हक्क जे आहेत, जर तुमच्या एखाद्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन त्याची दाद मागू शकतात. समजा तुमच्यावर जर कोणी अन्याय केला तर तुम्ही कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 अन्वये उच्च न्यायालयात त्या तुमच्यावर जो अन्याय झाला असेल त्याच्याविषयी दाद मागू शकतात. आणि मग हे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व जे, आणि बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की भारतामध्ये जर मार्गदर्शक तत्वांची जर काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर भारत देश हा स्वर्ग बनेल. आणि फक्त त्यांनीच नाही, खूप साऱ्या घटनाकारांनी, M.V. पायली असतील, भार्गव असतील, यांनी देखील म्हटलेलं आहे की जर आपले मार्गदर्शक तत्वांची जर राज्यकर्त्यांनी किंवा शासनकर्त्यांनी जर प्रभावी अंमलबजावणी केली तर भारताचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या भारतीय संविधान दिनी एक प्रण घेऊया. तर तो प्रण एक शायर असा म्हणतो, अगर मिले फुर्सत तो पढ़ मुझे. एक शायर काय म्हणतो, अगर मिले फुर्सत तो पढ़ मुझे, अपनी समस्याओं का बेमिसाल समाधान प्राप्त होगा, क्योंकि मैं हूँ भारत का संविधान. तर तो काय म्हणतोय, संविधान जे आपलं भारताचं संविधान जर तुम्ही जर वाचलं तर त्याच्यानुसार तुम्हाला त्या सगळा जो भारत देश कोणत्या कायद्यांवर चालतो त्याची योग्य तुम्हाला तुमच्या हक्कांविषयी, तुमच्या कर्तव्यांविषयी जाणीव निर्माण होईल. आणि अशा पद्धतीने आपण भारतीय संविधान जे जर आपल्याला माहित असेल तर तुमच्यावर कोणी अन्याय अत्याचार करणार नाही. आता या संविधान दिनी तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, एक प्रण घ्या की प्रत्येक व्यक्ती भारतीय संविधानाप्रती जागरूक असेल. संविधान जे आपला जो या संविधानाच्या अमृत महोत्सवी आपल्याला एक प्रण घ्यायचं आहे की हे जे संविधानाची जी तत्व जी आहेत ती आपल्याला प्रत्येक घरोघरी पोहोचवायची आहेत. म्हणूनच या संविधान दिनाची, आजच्या संविधान दिनाची थीम आहे हर घर संविधान. म्हणजे तुम्हाला या संविधानाचे जे हक्क जे आहेत ते तुमच्या मार्फत पूर्ण गावामध्ये, पूर्ण प्रत्येक घरोघरी पोहोचवायचे आहेत. आणि म्हणूनच मग आजच्या जे थीम आहे हर घर संविधान हे तुमच्या हाती आहे. कारण उद्याचा भारत, विकसित भारत तुम्हाला घडवायचा आहे. म्हणून प्रत्येक शाळेला ही थीम देण्यात आलेली आहे. आणि मी अशी अपेक्षा बाळगतो की तुम्ही प्रत्येक घरोघरी हर घर संविधान ही थीम पोचवाल. तुम्ही स्वतः कोण आहात, समाजाशी तुमचं नातं काय आहे, हा देश कोणाचा आहे, या देशाप्रती आपलं कर्तव्य काय आहे आणि देशाने आपल्याला दिलेले अधिकार काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित असं एक पुस्तक आहे की ज्याच्यावर आपलं जीवन चरित्र चालू आहे, आपलं जगणं चालू आहे, आपलं वागणं चालू आहे. समजून घ्यायचं असेल तर ते वाचलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, आजपासून ज्याला ज्याला इच्छा होईल त्याने 2-2, 3-3 मुलांनी हे संविधानाचं पुस्तक घ्यायचं, त्यातील काही कलम वाचायचे. सर्वच असं नाही, सर्व वाचलं तर आनंदच आहे, पण तुमच्या वयाला साजेसे असे काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये कलम असतील त्यातले ते वाचून काढा. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती
प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन